भारतीय जनता पक्षाच्या प्रभारींची यादी जाहीर। विनोद तावडे बिहारच्या प्रभारीपदी कायम। प्रकाश जावडेकर केरळ, अजित गोपछडे मणिपूर तर रघुनाथ कुलकर्णी यांची अंदमान निकोबारच्या प्रभारीपदी निवड। विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची वेळ संपली। 12 उमेदवारांपैकी कुणाचीही माघार नाही। गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता। व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींना 50 ऐवजी 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर। अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाईंनी विधेयक मांडलं। नीट पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर। 11 ऑगस्टला 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार। 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका। गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय। मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या पोलीस भरतीतील 18,000 उमेदवारांची 7 जुलैला लेखी परीक्षा। राज्यातील 22 केंद्रांवर ही परीक्षा होणार। विश्वविजेत्या टी20 टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा गौरव। वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठ्या स्टेडियमची मुंबईला गरज। 1 लाख लोक मावतील इतकं मोठं स्टेडियम भविष्यात मुंबईत तयार करण्यात यावं। देवेंद्र फडणवीसांची मागणी। राज्य सरकारच्या वतीने टीम इंडियासाठी 11 कोटी रुपये जाहीर। विश्वविजेत्या 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा। सूर्यकुमारनं काढलेली विकेट कोणीही विसरू शकणार नाही। तशीच 2 वर्षांपूर्वी आम्ही 50 जणांची काढलेली विकेटही कोणी विसरू शकत नाही। गेली 2 वर्ष आम्हीही बॅटिंग करतोय। मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य। मुंबईच्या 4ही खेळाडूंचं विधिमंडळ परिसरात जल्लोषात स्वागत। लेझिम पथकासह ढोलताशाच्या गजरात विजेते खेळाडू दाखल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार। वर्षा निवासस्थानी विजेत्या खेळाडूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वालचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची भेट। दोघांचा गप्पा मारतानाचा व्हिडिओ समोर। भिवंडी महानगरपालिकेसमोर कुरेशीनगरमधल्या नागरिकांचं आंदोलन। कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण आदिवासी कक्ष विभागातर्फे आदिवासी कुटुंबांना अन्नधान्याच्या साहित्याचं वाटप। भिवंडीतील भिनार, कवाड, अनगाव या परिसरातील शेकडो नागरिकांना अन्नधान्य वाटप। भिवंडीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे सखल भागात 2 फुटांपर्यंत पाणी साचलं। भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगरमध्ये पाणीच पाणी। मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दुरावस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वसईमध्ये काँग्रेसचं आंदोलन। महामार्गावरच्या खड्ड्यांवरती फुलांची रांगोळी काढून जल्लोष करत आंदोलकांकडून निषेध व्यक्त। नागपूर दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्या। 1 जुलैला दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची मागणी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे यांची निवड। त्यांनी पदभार स्वीकारला। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने बोगस शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार। कुही तालुक्यातील घटना। मूळ शेतकऱ्याच्या खसरा क्रमांकाचा वापर करून गैरप्रकार। नागपूरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। अतिवृष्टी, नुकसान भरपाई, भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी समिती स्थापन। कुही तालुक्यात 2022-23 मध्ये शासन वितरित केलेल्या नुकसान भरपाईचे पैसे बोगस शेतकऱ्यांच्या नावाने लाटण्यात आले होते। अकोल्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचं आंदोलन। विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्या विरोधात शेतकऱ्यांचा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या।
भंडाऱ्याच्या मुंडीपार इथं भेल प्रकल्पाच्या गेटसमोर प्रकल्पग्रस्तांचं उपोषण। भेल प्रकल्प सुरू करावा अन्यथा अधिग्रहित शेती परत करावी, प्रकल्पग्रस्तांची मागणी। चंद्रपूरच्या समाज कल्याण विभागासमोर ओबीसी सेवा संघाचं मुक्काम आंदोलन। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची केलेली मागणी अजूनही पूर्ण झाली नसल्याचा आरोप। अकोल्यामध्ये पाण्याच्या मोटरचा शॉक लागल्याने 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू। घटनेनं परिसरात हळहळ। भंडाऱ्यात अपघातानंतर झालेल्या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या भंडारा शहर प्रमुखावर 5 जणांकडून हल्ला। घटनेमध्ये मंगेश मुरकुटे जखमी। या प्रकरणी दोघांना अटक तर 3 जण फरार। नाशिकमध्ये 18 वर्षीय तरुणाची राहत्या घरात हत्या। गंजमाळ परिसरातली घटना। पांडू शिंगाडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। हत्या का झाली हे कळू शकलेलं नाहीये। अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा। कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा अशी मागणी। खासदार निलेश लंकेही मोर्चात सहभागी। पोलीस प्रशासनाकडून बैलगाडी अडवली। महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान खासदार निलेश लंकेंकडून दुधाचं वाटप। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटलं। लंकेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल नाही। प्रशासनानं निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाखाली यावं अन्यथा गेट तोडून आत जाऊ, निलेश लंकेंचा इशारा। धुळ्यामध्ये राहुल गांधींविरोधात भाजपचं जोडेमारो आंदोलन। राहुल गांधींनी संसदेत केलेल्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप। शिर्डीमध्ये दूध दरासाठी शेतकरी आक्रमक। नेवासा तालुक्यातल्या बेलपिंपळगावमध्ये 4 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू। मात्र प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नसल्याची माहिती। येवल्याचे गटविकास अधिकारी आणि प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। विविध कामांसाठी लाच मागितल्याप्रकरणी दोघांनाही रंगेहात पकडलं। अहमदनगरच्या पढे गावात विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी तब्बल 6 वर्षांनंतर शिक्षकावर गुन्हा दाखल। 2018 मध्ये शाळेत उशिरा आल्यानं शिक्षकानं वर्गाबाहेर उभं करून विद्यार्थिनीला धक्का दिला होता। भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचं 3.5 वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य। आरोपी विरोधात पॉस्कोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील उपोषणाला वंचितच्या उत्कर्ष रूपवतेंचा पाठिंबा। दूध दरवाढीच्या घोषणेनंतरही गणोर इथं 5व्या दिवशीही उपोषण सुरू। शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणी शिंदे गटाचे पदाधिकारी कुंडलिक खांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तर उद्या बीड न्यायालयामध्ये कुंडलिक खांडेंच्या जामिनावर सुनावणी होणार। परराज्यात रानडुकरांची तस्करी करत असल्याच्या आरोपावरून तरुणाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मारहाण। संबंधित प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।